करमाळा पूल दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती स्थापन, चौकशी अहवाल आल्यावर कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुण्यात धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी, कुंडमाळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुणे भोर मार्गे कोकणात जाणारा वरंध घाट 3 महिन्यांसाठी बंद, अवजड वाहनांसाठी वरंध घाट बंद ठेवला जाणार। यंदा वारीतील गर्दीवर एआयची नजर, गर्दीवर नियंत्रणासाठी पुण्यात पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, पुढील 2 दिवसात कोकण गोव्याच्या काही भागात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। पुणे सोलापूर रस्ता वाहतूक कोंडी मुक्तीच्या दिशेनं हडपसर यवत दरम्यान 6 पदरी उन्नत मार्ग करण्याचा प्रस्ताव। नागपूर महानगरपालिकेकडून दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई, 1000 रुपयाचा दंड, अर्ध्या दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई। 50 रुपयांची उधारी मागितल्यानं लातूरमध्ये एकाची हत्या, पानटापरी चालकाच्या मामाची तरुणानं हत्या केल्याचा प्रकार। नागपुरात ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या विष्णू कोकड्डेला अटक, भाजपच्या आंदोलनानंतर खापरखेडा पोलिसांकडून अटक। बीडच्या माजलगावमधील गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 3 आरोपींवर गुन्हा दाखल, 3 ट्रॅक्टरसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींना अटक।